इकडे पाईपलाईन. तुम्हाला काही पाणी वगैरे? माहेरचा आहे का कोणी तुझा? नाही चेतना काकू. नाही, घरात डायरेक्ट येऊन पाणी वगैरे विचारतेस? अहो नाही काकू, ते गॅस पाईपलाईन चेक करायला आले होते म्हणून मी विचारलं. ते तर 2 आठवड्यापूर्वी येऊन गेले. आता काय काम आहे तुमचं? नाही, ते एरियामध्येच गॅस लीक झालाय. एका बंगल्यात ऍक्सिडेंट सुद्धा झालाय म्हणून सगळ्या लाईन चेक करायला सांगितल्यात. तुम्हाला हवं असेल तर मी साहेबांशी बोलणं करून देऊ शकतो. काही गरज नाहीये. करा तुमचं काय ते काम करा. ठीक आहे मॅडम, तुम्ही बाहेर बसा, मी करतो काम. अजिबात नाही. माहितीये ना बाहेर चोऱ्या माऱ्या किती वाढल्यात. एक तर घरात कोणी नाहीये. तूही जरा लक्ष ठेव. मी इथेच थांबणार. हो पण काकू तुम्ही आहात तर मी जरा जाऊन येऊ का? लवकर ये. आलेच. हो करा ना. हा करतो. इकडे. हा काय हो दादा, पाईपलाईन पहिल्यांदा पाहिल्यासारखं काय करताय? नीट चेक करा. बाकीच्यांकडे झाले तसे ऍक्सिडेंट आमच्याकडे नको व्हायला. नीट बघा. हो करतो. हा सुमी, अगं मला तुझ्या आमंत्रणाचा अनादर करायचा नाहीये, पण ते घरात येणं म्हणजे. अरे बाबा, या घरचा मोठा जावई आहेस ना तू. मग मी तारिणीला फोन करणारच आहे, पण जावई म्हणून पहिल्यांदा मान तुला दिला. सुमी, एक सांगू का, तू ना मला धनुषच म्हण. काय ते जावई वगैरे ना, ते उगाच फॉर्मॅलिटीज नको ग. ते असं परक केल्यासारखं वाटतं. बरं बरं, नातू या नात्याने ये, पण ये. हा चालेल. केदार चल पटकन आपण. सुमीचा फोन आहे. हा जी. तारिणी आली आहे का तिथे? हो, तारिणी आहे. 1 सेकंद देतो तिला फोन. दे. हॅलो. अगं बाई, कसं आहे ग माझं गोडूला? मी ठीक आहे सुमी. तू कशी आहेस? मी छान आहे. आणि काय ग, माझ्या जावयाला कामं सांगतेस, ओरडतेस का त्याच्या अंगावर? अगं मी त्याला खूप कामं सांगत असते, पण त्यांनी एक तरी काम ऐकायला पाहिजे ना. नुसतं गाल फुगून गुरगुरण्याशिवाय दुसरं काय येतं त्याला? असं काय बोलतेस ग माझ्या बोक्याला? तुझा बोका? बघ, एवढा चांगला नवरा शोधून तरी सापडला असता का तुला? हो खरंय, खरंच नाही सापडणार. बरं सुमी, एक खरं खरं सांगशील, तुझा नक्की राग शांत झालाय ना ग माझ्यावरचा? अगं केव्हाच झाला, आणि तो काही राग नव्हता आला मला. जरा मन दुखावलं होतं ना माझं, म्हणून. पण तुझ्या आनंदापेक्षा मला महत्वाचं दुसरं काय असू शकतं? तू तुझा आनंद निवडलास की नाही हे बघून खूप बरं वाटलं बघ. बरं, मी तुला आमंत्रण देण्यासाठी फोन केलाय. आमंत्रण? कसलं आमंत्रण? उद्या दोघांनी जेवायला आणि मुक्कामाला इथे यायचंय आपल्या घरी. अगं सुमी, पण निशीची आई आणि आत्या? त्यांचं काय? असं काय करतेय सुमी? त्यांना नाही आवडणार. त्याला मी काही करू शकत नाही. त्यांना अडचण होत असेल ना, तर त्यांची त्यांनी बाहेर राहायची सोय करावी. अगं पण तुम्ही दोघं मला उद्या इथे हवे आहात. काही कारण सांगायचं नाहीये, सांगते. हो ठीक आहे, येतो आम्ही. आणि काय ग, बेडगी मिरची कुठे? बेडगी मिरची? निशी, सुमी तू ना. तिला सुद्धा आमंत्रण करणार आहे मी. तुम्ही दोघी नाती आणि माझे दोन्ही नात जावई यांना छानसा स्वयंपाक करून घालणार आहे मी.
पण तुम्ही दोघांनी नक्की यायचं बरं का, मी वाट बघतेय. हो नक्की येऊ. तू पण स्वतःची काळजी घे हां. दर ठेवते मी फोन. बेडकी मिरची निशी. काय नाही सॉरी. उगाच काही बोलायचं नाही हं? नाही तू का आली इतक्या इमर्जन्सीमध्ये? अरे हां हे घे. मला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची होती. केडी इतके दिवस आपण ज्या गोष्टीची वाट बघत होतो ती संधी आपल्या समोरून चालत आली आहे. आणि आज आपण वेळ वाया घालवून नाही चालणार. आज घरात कोणीच नाही. आणि मला वाटतं आपण फक्त घर नाही तर रूम्स पण चेक करूया. वरती ना कौशिकी मॅडमचं ऑफिस आहे, तिकडे पण शोधाशोध करूया. तिकडे पण काहीतरी सापडू शकतं. ठीक आहे तू तिकडे जा. दयानंद काका खोलीत झोपलेत आणि चेतना काकू किचनमध्ये आहेत. त्या गॅस पाईपलाईनचं काम करतायत. मी त्यांच्यावर लक्ष ठेवीन. तू जाऊन ते काम करशील. ओके ओके बॉस. गुड. चल. अहो पक्कड आहे का तुमच्याकडे? का तुमच्याकडे पक्कड नाहीये? अहो तुमच्याकडे येण्याच्या आधी तुमच्या शेजाऱ्याकडे गेलो होतो. बहुतेक तिकडेच विसरून आलो. आहे का बघा ना. आणते. काय दादा पक्कड विसरता तुम्ही? पण तुम्ही इथे तिथे जाऊ नका घरात, इथेच राहा. बहुतेक तो गॅसवाला माणूस गेला. हीच वेळ.